मिशो या प्रसिद्ध ई-कॉमर्स ॲपवरून एका 17 वर्षाच्या मुलाने बंदी असलेले अत्यंत विषारी सल्फास मागवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मिशो आणि विक्रेत्यावर गुन्हा दाखल झालाय। नेमकं प्रकरण काय हे समजून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा। दिल्लीतील गुरुग्राम मधील 12वीत शिकणाऱ्या युवी नावाच्या अल्पवयीन मुलाने 28 एप्रिल रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती। मुलाच्या मृत्यूनंतर आईने मोबाईल तपासला असता 11 एप्रिल रोजी त्याने मिशो ॲपवरून गुजरात मधील विक्रेत्याकडून हे सल्फास मागवल्याचे बिल आणि डिलिव्हरीचा पुरावा समोर आला। सुरत मधील एका गार्डनिंग फर्मने आणि मिशो ॲपने कोणतीही वयाची किंवा कागदपत्रांची पडताळणी न करता एका अल्पवयीन मुलाला घातक आणि प्रतिबंधित रसायन विकल्याचा गंभीर आरोप पालकांनी केलाय। आईने न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता बादशहापूर पोलिसांनी प्रसिद्ध मिशो ॲप आणि त्या विक्रेत्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलाय। ऑनलाईन ॲप्सवर अशा बंदी असलेल्या घातक गोष्टींची मोकाट विक्री होणं हा थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे। अशा ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर बंदी असलेल्या घातक औषधांच्या विक्रीवर कडक डिजिटल कायदे असायला हवेत का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा।